आज मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर प्रवाशांचा किंवा वाहन चालकांचा अंत पाहिला गेला। त्याचं कारण असं आहे की कनेक्टिंग वीकेंड म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार सलग आलेल्या सुट्ट्या आणि त्यामुळे मोठा लॉंग वीकेंड असल्यामुळे अनेकांनी पुण्याकडे जाणं पसंत केले किंवा पुणेकरांनी मुंबईकडे येणं पसंत केलं। त्यामुळे आज मोठ्या संख्येने मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ट्रॅफिक होतं आणि ट्रॅफिक इतकं प्रचंड होतं की जवळपास 4-4 5-5 तास ही वाहनं या सगळ्या ट्रॅफिकमध्ये अडकून पडली होती। ना पिण्यासाठी पाणी ना शौचालयाची सुविधा अशा सगळ्या परिस्थितीत या प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला। सुप्रिया सुळे सुद्धा या ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या। त्यांनी सुद्धा आपला एक व्हिडिओ केला आणि हा व्हिडिओ सुद्धा खूप व्हायरल झाला। कारण काय होतं तर एक तर आलेला कनेक्टिंग वीकेंड आणि दुसरं म्हणजे मिसिंग लिंकचं उद्घाटन, त्यामुळे ही ट्रॅफिक झाली होती। आज दिवसभरात मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर काय घडलं आपण पाहूयात। काय झालेलं नाही? अहो सर, माझ्या गाडीमध्ये ॲक्च्युली माझी आई जी आहे ना बिमार आहे, सिरियस आहे आणि मी अर्जामध्ये चाललो नांदेडला आणि मला माहीत पण नाही असे हे आहे म्हणून। आणि नेमकं आता म्हणतात की ते 4 तास लागणार, हे लागणार काही नाही आणि प्रशासन काही सांगत नाही की बाबा या टायमाला चालू होईल काही। हां, टोल वगैरे सगळं आहे, टायमिंग काही देत नाहीत ती लोक। आज डिजिटलचा जमाना आहे, तुम्ही तिकडे मंत्रालयात बसून पण तुम्ही ओपनिंग करू शकता। ओके, हा सगळा जनतेचाच पैसा आहे आणि जनतेच्या त्याच्यावरनी वोटनी येतात आणि हे आम्हाला सर्व्हिस मिळते। आणि मुंबई पुणे महामार्गावर 5 तासांची वाहतूक कोंडी। गाड्या बंद, फूड मॉलची पार्किंग फुल। सुप्रिया सुळेंनाही वाहतूक कोंडीचा फटका। मुंबई ते पुणे प्रवास म्हणजे एक मोठं अग्निदिव्य पार पाडण्यासारखं झालंय। कारण आधीच मुंबईच्या ट्रॅफिकनं हैराण झालेल्या प्रवाशांना आता मुंबई पुणे महामार्गावरील ट्रॅफिकमुळे प्रवास अक्षरशः नकोसा झालाय। प्रवासी मुंबईतून बाहेर पडताना आधी मानखुर्दमधील ट्रॅफिकमध्ये अडकतात। इथं किमान 1.5 ते 2 तासांच्या ट्रॅफिकमधून बाहेर पडतो न पडतो तोच पुन्हा एकदा 1.25 तासाच्या अंतरानं मुंबई पुणे महामार्गावरील ट्रॅफिकमध्ये अडकताय। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तब्बल 5 ते 6 तासांची वाहतूक कोंडी आहे। सलग सुट्यांमुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची गर्दी प्रचंड वाढली होती। त्यामुळे सकाळपासूनच प्रवासी घाटात अडकून पडले। अडकलेल्या प्रवाशांकडे पिण्यासाठी पाणी सुद्धा नव्हतं, प्रसाधनगृहांची सोय सुद्धा नव्हती। लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांनाही कडक उन्हाच्या झळांमध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। खालापूर टोलनाक्याहून ट्रॅफिकला सुरुवात झाली। मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 25-25 मिनिटांचे ब्लॉक घेतले जात होते। लांबलचक वाहतूक कोंडीत अडकून गाड्या बंद पडत होत्या। इलेक्ट्रिक वाहनांनी मात्र अलीकडेच थांबणं पसंत केलं। अनेक प्रवाशांनी फूड मॉलचा थांबा घेतल्यामुळे तिथंही पार्किंगसाठी जागा शिल्लक नव्हती। ही अभूतपूर्व वाहतूक कोंडी पाहून प्रवासी चांगलेच संतापले। त्यातच आजच कनेक्टिंग लिंकच्या उद्घाटनाचा कार्यक्रम असल्यामुळे प्रवाशांच्या रागात आणखीनच भर पडली। काय झालेलं नाही? अहो सर, माझ्या गाडीमध्ये ॲक्च्युली माझी आई जी आहे ना बिमार आहे, सिरियस आहे आणि मी अर्जामध्ये चाललो नांदेडला आणि मला माहीत पण नाही असे हे आहे म्हणून। आणि नेमकं आता म्हणतात की ते 4 तास लागणार, हे लागणार ते मॅडम म्हणतात आम्हाला माहीत नाही। सर सांगतात की ते बोलतात संध्याकाळी 5-6 वाजता, सर म्हणतात 2:30 वाजता सुटणार आहे। काय करायचं सर आता यांचं? काय नाही सर, किती तास झालं तुम्ही वाहतूक कोंडीत? 2.5 तास झाले सर। इथून निघालाय तुम्ही? मी वाशिम निघालो नाही, मुंबई कोपरखेडने 2.5 तास झाले मला या ट्रॉफिकमध्ये पूर्ण। पोलीस काय सांगतात? ते एक जण बोलते 2.5 घंटे लागणार, बोलते 5 वाजणार असं सांगायले। सीएनजी गाडी ट्रॉफिक लागल्यानंतर एसी लावू शकत नाही, त्याच्यामुळं ते गाड्या गरम होतात ऑटोमॅटिकली आणि गाड्यांचं पिस्टन उडण्याचं दर नाही म्हणलं तर 100-150 गाड्या बंद पडल्या। तुम्ही चेक करू शकता टोल नाक्यापासून। काही नाही आणि प्रशासन काही सांगत नाही की बाबा या टायमाला चालू होईल काही। हां, टोल वगैरे सगळं आहे, टायमिंग काही देत नाहीत ती लोक। त्यामुळं काहीतरी पटकन आम्हाला निर्णय कळला पाहिजे। वयस्कर माणसं आहेत, पाणी पिण्या एवढी गरम आहे, पाणी पिण्याचं साधन नाही गाड्यांमध्ये, तर काहीतरी ना पाणी पिणे आम्हाला नको, पण पटकन रोड तरी तुम्ही खुला करून द्या। आज डिजिटलचा जमाना आहे, तुम्ही तिकडे मंत्रालयात बसून पण तुम्ही ओपनिंग करू शकता। ओके, हा सगळा जनतेचाच पैसा आहे आणि जनतेच्या त्याच्यावरनी वोटनी येतात आणि हे आम्हाला सर्व्हिस मिळते। आणि मुंबई पोलिसांनी काय सांगितलं?
काहीच नाही. ते एक जण म्हणतात आणि ती पण मिसइन्फॉर्मेशन. पोलीस लोकच वैतागले तेच पोलीस लोकांना पण बरोबर माहित नाहीये. कोणी म्हणतात 3-4 वाजता, कोणी म्हणतात 2-2:30 वाजता. मग याला हे 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 निव्वळ ऑर्गनाइज नाहीये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रस्ता जनतेसाठी आहे, तर जनतेनेच इनॉग्रेशन केलं पाहिजे त्याचं. घाटामध्ये लोणावळ्याला टोचनवाला लोणावळ्यात घेऊन जायला फक्त ना 5 किलोमीटर पण नसेल 5,000 रुपये मागतात. पुण्याला मुंबईला घेऊन जायला 12. क्लच प्लेट घ्यायची असेल तर तुम्हाला कुठे जावं लागेल? लोणावळ्यातच जावं लागेल. आणि आम्ही जर स्वतः आम्ही मेकॅनिक नाही, मेकॅनिकच घेऊन जावं लागतं. मेकॅनिक काय एकदम मोनोपॉली आहे इथं सगळं. साधा नट गाडीचा नट जरी बदलायचा असेल ना 10 रुपयाचा नट 100 रुपये मागणार डायरेक्ट मेकॅनिक. आणि टोचनवाला पुण्याला घेऊन जायला 10,000 रुपये, मुंबईला घेऊन जायला 12,000 रुपये. या वाहतूक कोंडीचा फटका खासदार सुप्रिया सुळेंनाही बसला. या वाहतूक कोंडीचा एक व्हिडिओ सुद्धा सुप्रिया सुळेंनी शेअर केलाय. वाहतूक कोंडीत अडकलेल्या इतर प्रवाशांशी सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपरोधिकपणे महाराष्ट्र दिवस स्पेशल असं म्हणत प्रवाशांसोबत गप्पा मारल्या. काही फोटो काढा. किती तास झाले? मी 2 तास झाले अडकले. तुमच्या मागच आहे आम्ही. मी पण 2 तास. तुम्ही पण 2 तास. तुम्ही किती वेळ? 2 तास झाले मॅडम. 2 तास. तुम्ही किती तास अडकलाय? मी 2 तास अडकले. तुम्हाला किती तास झाला? 1 तास झाला मॅडम. 1 तास. 1 तास. आता आमची गप्पा मारत मारत नवीन मैत्री झाली आहे शेजारी 2 तास बसून बसून. कारण आम्ही सगळे इकडे अडकलोय. तुम्ही बघता इकडे सगळे अडकले. दिवस स्पेशल. प्रचंड ट्रॅफिक, कनेक्टिंग लिंकचं भव्य उद्घाटन या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी जुळून आल्यानं प्रवाशांनी सरकारवर खापर फोडलं. अर्थातच सुप्रिया सुळेंचा हा व्हिडिओ मुख्यमंत्री फडणवीसांनीही पाहिला. मग त्यांनी कनेक्टिंग लिंकच्या उद्घाटनाच्या भाषणातून सुप्रियाताईंची माफी मागत भविष्यात तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकणार नाही असाही टोला लगावला. जवळपास 7,181 कोटी रुपये या प्रकल्पाकरता लागलेले आहेत. आणि एक इंजिनिअरिंग मार्वल हे आपण या ठिकाणी तयार करू शकलो आहोत. आणि म्हणूनच खरं म्हणजे मला आज मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे की त्यांना आज ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला. बरेच लोक ट्रॅफिकमध्ये अडले. सुटीच्या निमित्तानं घराबाहेर पडलेल्या प्रवाशांची घोर निराशा झाली. पण ज्या कनेक्टिंग लिंकचं भव्य उद्घाटन झालं त्या कनेक्टिंग लिंकमुळे भविष्यात तरी ट्रॅफिक मिस व्हावं हीच आता प्रवाशांची अपेक्षा. यशपाल सोनकांबळे, NDTV मराठी, पुणे.